नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामांच्या भक्तांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या घरामध्ये तुळशीला पाणी रोज अर्पण केले जाते त्या भक्तांनी, त्या बंधू आणि भगिनींनी हे 25 तुम्हाला उपाय करायचे आहेत, तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकणार आहे, लक्षात ठेवा. तर याबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. ठीक आहे, तर चला पाहूया. चांग भलं बाळूमामांच्या नावानं, चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं, चांग भलं. नमस्कार भक्तांनो, ज्या घरामध्ये दररोज तुळशीला पाणी अर्पण केले जाते त्या घरावर देवाची कृपा कायम राहते असे आपल्या भारतीय संस्कृतीत मानले जाते. तुळस ही फक्त एक वनस्पती नसून ती लक्ष्मीचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जाते. अनेक संतांनी आणि भक्तांनी तुळशीचे महत्त्व सांगितले आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार बाळूमामा यांनीही घरातील सुख, शांती आणि समृद्धीसाठी काही उपाय सांगितले होते असे मानले जाते. तर भक्तांनो, तुळशीसमोर केलेली प्रार्थना मन शांत करते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुळशीचे विशेष महत्त्व आहे. सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घातल्याने घरात सकारात्मक वातावरण भक्तांनो निर्माण होते. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीची सेवा केली जाते त्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही. आता जाणून घेऊया तुळशीशी संबंधित काही 25 प्रभावी उपाय जे भक्तिभावाने केल्यास घरात सुख समृद्धी वाढते असे भक्तांनो मानले जाते. पहिला उपाय, दररोज सूर्योदयापूर्वी उठून तुळशीसमोर दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते. भक्तांनो, दुसरा उपाय, तुळशीला पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे मनाला शांती मिळते आणि घरात भक्तिभाव वाढतो. भक्तांनो, गुरुवारी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. हा उपाय धनप्राप्तीसाठी सुलभ मानला जातो, शुभ मानला जातो. चौथा उपाय, संध्याकाळी तुळशीजवळ अगरबत्ती लावल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. तुळशीची रोज प्रदक्षिणा घालावी. किमान 11 प्रदक्षिणा घातल्यास पुण्य लाभते असे सांगितले जाते. सहावा उपाय, तुळशीची पाने विनाकारण तोडू नयेत. श्रद्धेने आणि नियमानेच पाने घ्यावीत. सातवा उपाय, रविवारी आणि एकादशीला तुळशीची पाने तोडणे टाळावे. भक्तांनो, हा नियम अत्यंत पवित्र मानला जातो. आठवा उपाय, घरात भांडण होत असेल तर तुळशीसमोर शांतपणे बसून रामनाम घ्यावे. मनातील राग कमी होतो. तुळशीसमोर रोज स्वच्छता ठेवावी. अस्वच्छ जागी सकारात्मक ऊर्जा टिकत नाही असे मानले जाते. 10वा उपाय, तुळशीच्या कुंडीत कधीही कचरा किंवा घाण पडू देऊ नका. 11वा उपाय, कार्तिकी महिन्यात तुळशीची विशेष पूजा करावी. यामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहते असे मानले जाते. 12वा उपाय, तुळशी विवाह केल्याने घरातील अडथळे कमी होतात अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे. 13वा उपाय, तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यास घरात सुखशांती वाढते असे सांगितले जाते. 14वा उपाय, रोज सकाळी तुळशीसमोर शंख वाजल्यास वातावरण पवित्र होते. तुळशीची पाने प्रसादामध्ये वापरल्यास तो प्रसाद अधिक पवित्र मानला जातो. भक्तांनो, 16वा उपाय, घरातील मुलांना तुळशीचे महत्त्व सांगावे. यामुळे संस्कार वाढतात. 17वा उपाय, तुळशीजवळ बसून विष्णूंचा मंत्र जपा आपल्याला करायचा आहे. मन एकाग्रता आपल्या घरामधील सर्व कुटुंबातील सदस्यांना होते. 17वा उपाय, तुळशीजवळ बसून अत्यंत शांत चित्तेने रामाचा आपल्याला जप करायचा आहे. 18वा उपाय, तुळशीच्या मातीला पवित्र मानले जाते. लक्षात ठेवा, मातीला ती घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावल्यास शुभ मानतात. 19वा उपाय,
तुळशीच्या कुंडीजवळ दूर प्रत्येक शुक्रवारी रांगोळी काढावी. घरात आनंदाचे वातावरण राहते. 20वा उपाय, तुळशीला लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे. हा उपाय शुभत्व वाढवतो असे मानले जाते. भक्तांनो, 21वा उपाय, संध्याकाळी नंतर तुळशीला पाणी घालणे टाळावे. हे धार्मिक नियमामध्ये सांगितले जाते. तुळशीसमोर भक्तांनो, 22वा उपाय, तुळशीसमोर बसून कुटुंबासाठी प्रार्थना करावी. घरातील मतभेद कमी होण्यास मदत होते. भक्तांनो, 23वा उपाय, दर पौर्णिमेला तुळशीची विशेष आरती करावी. घरात आनंद आणि भक्तांनो समाधान टिकते असे मानले जाते. 24वा उपाय, तर 24वा उपाय, तुळशीची कोमजलेली पाने घरात विखुरलेले ठेवू नयेत. ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. काय करावे तर विसर्जित करावे, लक्षात ठेवा. शेवटचा उपाय भक्तांनो, सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे शेवटचा 25वा उपाय, तुळशीची सेवा मनापासून आपल्याला करायची आहे. श्रद्धा आणि भक्ती भक्तांनो असेल तर देवाची कृपा नक्कीच मिळते असे संत सांगतात. भक्तांनो, तुळस ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. ज्या घरात तुळशीची पूजा होते त्याच घरात प्रेम, समाधान आणि भक्ती वाढते असे आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. असे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहे. बाळूमामा यांच्या भक्तांच्या मते, त्यांच्या विचारानुसार, त्यांच्या विश्वासानुसार, त्यांच्या देवावर असलेला विश्वास आणि चांगले कर्म हेच खरे जीवनाचे धन आहे. भक्तांनो, तुळशीसमोर केलेली छोटी प्रार्थना ही मनाला मोठा आधार देते. म्हणूनच दररोज काही क्षण तुळशीसमोर बसून देवाचे स्मरण करा. घरात शांतता, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल, नक्कीच लक्षात ठेवा. तर बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय बाळूमामांचे दैवी विचार, बाळूमामांच्या भक्तांचे संदेश, बाळूमामांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. जय बाळूमामा. आणि भक्तांनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.